सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। काल रात्री हल्ला झाला तुमच्यावर, काय नक्की घडलं होतं, काय सांगायचं? अचानक मी श्रीनाथ हॉटेलचा मालक, अचानक ती आली आणि कामगारावर वार करून गोळीबार केला। तेवढ्यात किचन मधून बाहेर आलो। किचन मध्ये बाहेर आल्या तर एक जण माझ्यावर धावून आल्यानंतर त्यांनी कोयता घेतला, डोक्यावर टाकायचा प्रयत्न केला। मी हाताने असं धरला, हाताला जखम आहे, डोक्याला जखम आहे, कपाळाला जखम आहे। त्यानंतर कोयता झिंजाणला, एकाने गोळीबार गोळ्या अशा झाडल्या आणि मांडीवर एकाने वार केले। किती जण होते? 6 जण होती, 5-6 जण होती। ओळखीचे होते का बाहेरचे होते? ओळखीचे अचानकच आली आणि अचानकच गेली, त्यामुळे 2-3 ओळखीच होती। ती मी पोलिसांना सांगितलेलं की बाबा मध्ये जेवायला वगैरे नाही? तसलं काही नाही, डायरेक्ट आले आणि डायरेक्ट हे करून गेले। काय सांगाल सर, कशी कारवाई केली? काल रात्री आपल्या वेल्हे पोलीस स्टेशन हद्दीत कोदोडी फाट्या येथे हॉटेल श्रीनाथमध्ये फायरिंग व खुनाचा प्रयत्नासारखा कोयत्याने वार करून गंभीर गुन्हा घडला होता। गुन्हा घडल्यानंतर आपण तपासांती गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपींचा शोध घेत असताना आरोपी हे गुन्हा केल्यापासून फरार होते। आरोपी हे सुरवड व वांजळी परिसरात लपून बसल्याबाबत गोपनीय माहिती आमच्या पोलीस स्टाफला मिळाली। त्यानुसार आज आपण दिवसभर शोध मोहीम राबवत असताना आरोपी हे आम्हाला सुरवड व वांजळी परिसरात मिळून आले। त्यांना आपण शिताफीने ताब्यात घेऊन त्यांना आपण पोलीस स्टेशन येथे घेऊन आलो आहे। प्राप्त माहितीनुसार 4 आरोपींपैकी 1 आरोपी हा विधी संघर्षग्रस्त बालक आहे व 3 आरोपी हे सज्ञान आहेत। सध्या त्यांची अटकेची प्रक्रिया चालू आहे आणि पुढील तपास हे अमित देशमुख करत आहे।